चला, आज ना तांदूळ न भिजवता रवा इडलीपासून मी इडली बनवणार आहे. त्याच्यासाठी मी 3 वाट्या इडलीचा रवा घेतलेला आहे. तो चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि जेवढं पाणी लागेल ना 1 इंच वरती पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच वाटीने उडदाची डाळ घेऊन स्वच्छ धुतलेली आहे आणि 3 तासासाठी हे दोन्ही पण तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली. 3 तासाने डाळ चांगली भिजली होती. ती चांगली बारीक पेस्ट करून घेतली आणि त्या तांदळामध्ये जे इडलीचा रवा होता त्याच्यामध्ये घातलेली आहे. थोडंसंच पाणी घातलं, पाणी जास्त घालायचं नाही आहे. पीठ पातळ झालं तर इडली बरोबर होत नाही. तर मी चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि रात्रभर पीठ फर्मेट करायला ठेवलेलं. त्याच्यानंतर मी सकाळी बघितलं पिठामध्ये काही न घालता मीठ ना सोडा वगैरे काही न घालता पीठ मस्त माझं फुलून आलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं, चांगलं परत एकदा फेटून घेतलं. त्या इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे टिश्यूच्या साहाय्याने. त्याच्यानंतर सगळं बॅटर मी ह्याच्यामध्ये लावून घेतलेलं आहे आणि प्रीहीट केलेलं. इडलीच्या भांड्यामध्ये मी 15 मिनटं चांगली स्टीम काढून घेतलेली आहे. इथे माझी मस्तपैकी अशी रवा इडली सॉफ्ट एकदम तयार झालेली आहे.